रामकृष्ण हरी. जर तुमच्याही मनात यावर्षी पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली असेल तर ही माहिती नक्की ऐका. आषाढी वारी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचा भव्य पालखी सोहळा उभा राहतो. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे या दोन पालख्यांचीच सर्वाधिक चर्चा होत असते. यंदा 7 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे, तर 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरीच्या वाटेला लागणार आहे. पण अनेकांना माहिती नसलेली एक गोष्ट म्हणजे वारीचा हा महासोहळा केवळ जुलै महिन्यातच सुरू होत नाही. खरं तर पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या एकामागोमाग एक महिनाभर आधीपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून मार्गस्थ होत असतात. प्रत्येक पालखी आपल्या संतांची परंपरा, त्यांची शिकवण आणि भक्तीचा वारसा घेऊन पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करत असते. या भक्तिमय प्रवासाची सुरुवात 21 जून रोजी शेगावहून निघणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं होते. त्यानंतर 24 जूनला नरसीहून संत नामदेव महाराजांची आणि मुक्ताईनगरहून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करते. 29 जून रोजी त्र्यंबकेश्वरातून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघते आणि वारकरी भक्तीच्या गजरात पुढे सरकतात. पुढे 7 जुलैला पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी मार्गस्थ होते, तर 11 जुलैला सासवडहून संत सोपान काकांची पालखी पंढरपूरच्या वाटेवर निघते. या सर्व पालख्या केवळ प्रवास करत नाहीत, तर त्या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जिवंत इतिहास आपल्या सोबत घेऊन चालत असतात. टाळ मृदंगाचा नाद, मुखी हरिनामाचा गजर, हातात भगवी पताका आणि मनात विठुरायाच्या दर्शनाची आस, यातूनच वारीचा खरा अनुभव मिळतो. म्हणूनच जर तुम्हाला यावर्षी वारीचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त माऊली किंवा तुकोबांच्या पालखीचीच वाट पाहू नका. या संतांपैकी कोणत्याही एका पालखी सोहळ्यात सहभागी व्हा. काही पावलं का होईना चालून पहा आणि अनुभवा त्या भक्तीचा, समतेचा आणि प्रेमाचा अद्भुत सोहळा. कदाचित पंढरपूरला पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला विठ्ठलाचा खरा अनुभव या वारीत मिळून जाईल. रामकृष्ण हरी.